मेगा फायनलची सुरुवात आणि अगदी 4 स्थान लावण्याचं काम साहेबांचं झालं. यस साहेब, आपल्याला विनंती असेल आपण हे दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतात. दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं स्वागत करूया. यस, दोन्ही संघांना मी विनंती करेन आपण एंटर व्हायचं मैदानाच्या आतमध्ये. जोरदार टाळ्या आपण पाहतोय दोन्ही संघांसाठी. यस, विनंती असेल दोन्ही संघांनी यायचे. मान्यवर देखील आपण पाहतोय संपूर्ण इथे उपस्थित आहेत. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. अगदी 24 संघ आणि त्या 24 संघांना बीट करून हे दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतात. सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय अध्यक्ष साहेब चंद्रकांतजी मोरे साहेब, त्यानंतर आमचे चंद्रकांत दादा, संपूर्ण असोसिएशनचे पदाधिकारी देखील आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण जल्लोष पोलादपूर तालुक्यामध्ये जल्लोष होतोय, कारण की ही स्पर्धा आपल्या मित्रांनो लाख मोलाची स्पर्धा, लाख मोलाचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ 24 संघांमधून 22 संघांना अगदी यावेळेस परास्त करत असताना हे दोन्ही संघ टॉप 2 मध्ये आले आहेत. मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला उमरट तर दुसऱ्या बाजूला सरई संघ. या नाक्षमध्ये मान्यवरांना विनंती करेन की आपण आपल्या शुभाचे टॉस करायचं आहे. भरपूर मेहनत, 365 दिवस या स्पर्धेची आपण वाट पाहिली, या क्षणाची वाट पाहिली आणि तो क्षण अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी डोळ्यामध्ये अश्रू येईल असा हे क्षण, कारण की उद्यापासून जो तो आपापल्या कामाला, परंतु आज हे शेवटचं क्षण. नक्की सर्वांना विनंती करेन की एन्जॉय करा, कारण की आपली स्पर्धा आहे आणि हक्काची स्पर्धा, आपुलकीची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. येस, मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभाचे टॉस करायचं आहे. चैतन्य दादा उपस्थित आहे, त्यांच्या शुभाचे आपण करतोय टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन आहे. कॅमेरामॅन फोकस करो. अगदी आमचे tenniscat.in संपूर्ण वाहिनी टीम तुम्हाला जरूर पाहायला मिळते. साहेबांच्या शुभाचे आपण पाहतो अगदी टॉस देखील केला जातोय. अंतिम मॅच, मेगा फायनल मॅच तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला उमरट संघ तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना टीम सरई इन ॲक्शनमध्ये. यस, स्पिन द कॉइन. मेगा फायनलचा टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय टीम सरई संघाने. टॉस जिंकला आज. मी तर म्हणेन पूर्णपणे वेळ काळ देखील सरई संघाच्या वतीने झुकले की काय, कारण की टॉस हारतच नाहीये. चला, सरई संघ टॉस जिंकून काय निर्णय घेतलाय? बॅटिंग. येस, दॅट्स निर्णय. अगदी चॅलेंजिंग निर्णय तुम्ही घेतला. येस, एक फोटो आपण कॅप्चर करू, कारण की 2025 ची आठवण, एक गोड क्षण मोमेंट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. क्या बात आहे. प्रथम क्रमांक आपण पाहतोय तब्बल 1 लाख धनराशी तुम्हाला पाहायला मिळते. द्वितीय क्रमांक 75,000 रोख रक्कम. त्यानंतर तृतीय क्रमांक 50,000 आपण पाहायला मिळतात. त्यानंतर आपण जर पाहिलं तर चौथा क्रमांक रोख रक्कम. युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सन्मान्य आदरणीय प्रतीकजी पाटील साहेब पुण्यावरून थेट इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील विशेष आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. भरपूर मदत त्यांची देखील आहे. मोलाचं वाटं, सिंहाचं वाटं या स्पर्धेसाठी दानशूर दात्यांचं आणि मान्यवरांचं आहे. त्याचं सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि चला, फिल्डिंग टीम लगेच आपण इथेच सांभाळायचं आहे आणि बॅटर चला मैदानाच्या बाहेर तुम्ही लगेच बॅटिंग साठी पाठवायचं आहे. नक्कीच सर. प्रमुख पाहुणे या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. कैलासवासी खंडू रांगणेकर यांचे नातू आहेत आणि जे खंडू रांगणेकर हे BCCIचे उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी पद भूषवले आणि जे भारतासाठी क्रिकेट खेळले आहेत असे खंडू रांगणेकर यांचे नातू आदरणीय श्री चैतन्य दादा रांगणेकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना पाहायला भेटत आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला नक्कीच अनमोल असं सहकार्य लाभलंय. त्यांनी
या स्पर्धेला मालिकावीरसाठी रोख रक्कम 25,000 आकर्षक असे ट्रॉफी आणि चषक दोन्ही उपलब्ध करून दिलेत. नक्कीच खंडेराव मोरेश्वर रांगणेकर असं ज्यांचं नाव आहे, असे ज्यांना क्रिकेटचा बाजीराव म्हणून मुंबई क्रिकेट वाहिनीने सुद्धा उपाधी दिले. 1947 ते 48 या दरम्यान ज्यांनी भारतासाठी क्रिकेट खेळलेत असे खंडू रांगणेकर यांचे नातू आदरणीय चैतन्यदादा रांगणेकर, जे विविध सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, विविध क्षेत्रांमध्ये त्यांच्या नावाची नक्कीच छाप आपल्याला पाहायला भेटते. असे प्रमुख पाहुणे आज या ठिकाणी दाखल झालेत. त्याच दरम्यान आपण पाहतो खऱ्या अर्थानं नुकतंच ज्यांचं आगमन झालं, सन्मान्य आदरणीय महाड पोलादपूर मराठा समाज बदलापूर अध्यक्ष साम उतेकर साहेबांचं ते नुकतंच आगमन झालं. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वॉर्म वेलकम आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 चे थरार ॲडिशन पर्व तिसरं तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी रात्रीचं रात्रीचं आपण पाहतोय खरं आता रजनी क्रिकेट फॉर्मॅट. येस, पाहुण्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. थँक्यू सो मच, धन्यवाद सर्वांचं. मान्यवरांचा मी पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. मान्यवरांना विनंती असेल की आपण आदरणीय मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. सर्वांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा हार्दिक आभार व्यक्त करतोय. चला, फिल्डिंग टीम आपण तिथेच राहायचंय आणि बॅटिंग टीम चला आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या. एका बाजूला आपण पाहतोय विराट कोहली स्टँड्स, त्यानंतर रोहित शर्मा स्टँड, अगदी ड्रोन व्ह्यू देखील आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट.in यांच्या माध्यमातून गौरवजी सावंत आणि टीम. त्याच दरम्यान आपण पाहतोय नुकतंच ज्यांचं आगमन झालं, सन्मान्य सत्यवानजी जाधव साहेब, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक आहेत आणि पर्यावरण रक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे, संस्थापक अध्यक्ष शिवशंभो प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, सन्मान्य सत्यवानजी जाधव साहेब ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून बरेचसे पाहुणे मंडळी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. या सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती आदराने उपस्थित व्हायचंय, विराजमान व्हा, कारण की आपली स्पर्धा आहे मेगा फायनल डे या स्पर्धेचा आणि मेगा फायनल ला सुरुवात होईल. चला या स्पीडअप करा. अगदी टीम प्लॅनिंग देखील चालू आहे. नक्कीच सर्व प्रमुख पाहुणे या ठिकाणी दाखल होताना पाहायला भेटता येतात. याच्यासाठी केला होता असा शेवटचा क्षण. अंतिम सामना मेगा फायनलची मॅच सह्याद्री प्रीमियर लीग 2025 सीझन 3 ची, तिथे दोन बलाढ्य संघ आमने सामने येताना पाहायला भेटतील. या तिसऱ्या पर्वामध्ये जिथे आपण पाहतोय रोख रक्कम 1 लाख पारितोषिक असणारी लाख मोलाची स्पर्धा आहे आणि लाख मोलाचं आयोजन सुद्धा आपल्याला तितकंच पाहायला भेटत आहे. आदरणीय चैतन्य साहेब रांगणेकर असतील, त्यानंतर अध्यक्ष साहेब असतील, त्यानंतर विविध प्रमुख पाहुणे या ठिकाणी दाखल होताना पाहायला भेटत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच खंडू रांगणेकर यांच्या नातू आणि नक्कीच ठाण्यातील पहिल्या महिला आमदार